आपण रोज भांडतो, धर्मावर, राजकारणावर, सोशल मीडियावर. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कधी विचार केलाय का की आपण स्वतःसाठी जगतोय की कुणी आपला वापर करतो? आपण रागवतो, शेअर करतो, कमेंट करतो, पण कुणीतरी शांत बसून आपल्यावरती हसत असतो. आपल्याला मुद्दे दिले जातात, आपल्या भांडायला लावलं जातं. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की भांडणाऱ्या माणसाला कधीही सत्य दिसत नाही. खऱ्या मुद्द्यावर कोण बोलतच नाही, कारण की खरे मुद्दे हे आजच्या तरुणाला बोरिंग वाटतात. खरे मुद्दे म्हणजे काय? महागाई, बेरोजगारी, शिक्षण, दवाखाना. पण या गोष्टीवरती आपल्याला बोलायचंच नाही. आणि हे सर्व विषय आपल्याला बोरिंग वाटतात. खरी जखम इथेच आहे. एक बाप दिवसभर काम करतो, पण त्याच्या घरात शांतता नाही. एक तरुण मोबाईलवरती जेवढा स्ट्रॉंग दिसतो ना, रात्री एकटाच तुटलेला असतो. एक कामगार अख्खं शहर उभं करतो, पण त्याचं भविष्य कुणाच्या तरी पायाखाली चिरडलं जातं. खरं शस्त्र गोळी नाही, तलवार नाही, भीती नाही. खरं शस्त्र आहे हे आपलं लक्ष वळवणं. कारण की जोपर्यंत आपण खऱ्या मुद्द्यांवरती बोलणार नाही ना, तोपर्यंत असाच आपला वापर केला जाईल. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हा खरा मुद्दा नाही. खरा मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी आहात का? डोकं शांत ठेवा आणि तुमचा राग आहे ना, योग्य ठिकाणी वापरा आणि प्रश्न विचारा. तुम्हाला खूप दिवसापासून वाटत असेल ना की आपण कोणासाठी तरी वापरले जातो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी विचार सुरू करा, स्वतःचा मार्ग निवडा आणि स्वतःच्या आयुष्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.